बऱ्याच दिवसांनी निवांत अशी सकाळ मी एन्जॉय करणार होती आणि ग्रिलमध्ये बघाल ना आईने सगळीकडे ना वेगवेगळ्या प्रकारची सदाफुले लावून ठेवली। पिंक कलरमध्ये डॉट असलेली, त्याच्यानंतर व्हाईट कलरमध्ये ना मध्ये असा येल्लो असा कलर छानपैकी अशा लावून ठेवल्या। पण ॲक्च्युली आईला ना 3-4 दिवस पाणी घालायला मिळालं नाही, त्याच्यामुळे सगळी ना त्याची ना पानं एकदम गळायला लागली, सगळी सुकून गेली। तर मी तीच बघत होती आज ग्रिलमध्ये उभं राहून। शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग स्पेशल आहे, तुम्हाला कळलं आहे, आणि आजचा ब्लॉग आहे संडेचा। तर संडेची सुरुवात स्पेशल अशा नाश्त्याने झालीच पाहिजे आणि ती देखील माझी झाली। आणि आजचा नाश्ता स्पेशल असा असणार आहे कारण आईकडे आलेली आणि आई घावणे बनवते आणि आज चटणी मी बनवणार आहे। तर चटणीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे, घावणे ती बनवणार आहे। तर गरम गरम घावणे ती कशा पद्धतीने बनवते याच्या आधी मी माझ्या बऱ्याचशा ब्लॉगमधून तुमच्याबरोबर घावण्याची रेसिपी, 7 कपाच्या घावण्याची रेसिपी, दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत। पण ती कशी बनवते आणि गरम गरम आयता नाश्ता आपल्याला बऱ्याच दिवसांनी खायला मिळणार आहे। तर चला तसा आनंद घेऊया। ज्या वेळेस आईकडे जाणं होतं ना, घाई गडबडीत का असो ना, पण प्रत्येक वेळेस मी 4 गोष्टी नवीन आईकडनं काहीतरी घेऊनच येते। आई छानपैकी घावणे करत होती गरम गरम, तिला म्हटलं मी थोडंसं शूट करते ग तुझं, तर बोलली हां कर म्हणून। आणि आई जेव्हा करते ना तेव्हा ना त्याला नारळाच्या किशीने पूर्ण तेल लावून घेते आणि एक घावणा ना ती असा पहिला काढून ठेवते, म्हणजे जो आपण सगळेच करतो, आणि त्याच्यानंतर मग घावणे काढून ठेवतो। ॲक्च्युली काय झालं, मला सॅटर्डे होतं तर मला असं वाटत होतं की आईकडे जाऊ आणि मी अचानकच गेली, म्हणजे असं माझा कुठलाच प्लॅन असा नव्हता की आईकडे जाण्याचा, आणि त्याचमुळे आपला रविवारी व्लॉग आला नाही। हे काय छोटंसं मी शूट केलेलं, ते मी म्हटलं की हा व्हिडिओ आपण नंतर पोस्ट करूया, म्हणून हा व्हिडिओ तुमच्याकडे 2 दिवसानंतर आला। तर हा व्हिडिओ आहे रविवारचा सकाळचा, आणि मी जवळपास सकाळी आम्ही लवकरच उठलेलो आणि मग मी इथून जवळपास 9:30 वाजता निघून घरी मी 10:30 पावणे 11 पर्यंत पोचली पण होती। तर त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी मग रुटीन कामं असतात संडेची, त्याच्यामुळे मग मी जास्त वेळ नाही जमली, आईला भेटायचं होतं म्हणून, आणि मला थोडीशी इच्छा होतच होती आपण जाऊया म्हणून मग सॅटर्डेलाच मी गेली। फक्त सॅटर्डेची संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर गेली, राहिली आणि सकाळी मग निघून आली, कारण मग दिवसभराची पण खूप कामं असतात, कारण ती जर कामं आठवड्यात पूर्ण नाही झाली ना मग पूर्ण वीक बिझीमध्ये जातो पूर्ण। घरी आली तर सचिनने म्हटलं काल तुझ्या हातचा चहा प्यायचा राहिलाय, तर आता पहिला माझ्यासाठी चहा ठेव। आणि त्याला अजिबात माहिती नव्हतं की मी एवढ्या लवकर येईन। मी त्याला म्हटलेलं मी दुपारी वगैरे येईन, पण मी लवकरच आली कारण बाजारात जायचं होतं, भाज्या वगैरे पण घ्यायच्या होत्या, म्हणून म्हटलं आपण लवकरच जाऊ। आणि आता आईने घावणे पण केलेले, मग ते घावणे पण मी घेऊन आली आणि आईकडनं थोडे जास्तच घावणे घेऊन आले। मी म्हटलं आता चहाबरोबर पण होतील आणि दुपारसाठी पण होतील आणि मला संध्याकाळसाठी होईल। आणि आईकडे गेली आणि कधी खाली आत आले असं कधीच होत नाही, प्रत्येकालाच हा अनुभव असेल। आई काही ना काहीतरी देते, तर आई घरीच मालवणी मसाला करते, तर मी तिच्याकडेच म्हणजे ठेवते, मला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी अर्धा किलो पाव किलो घेऊन येते तिच्याकडनं, किंवा मग पप्पांना बोलते। पप्पा गावी गेलेले तर मग चिंचा आणलेल्या त्यांनी, तर मग आईने सोलून छानपैकी ना त्याला मीठ वगैरे लावून असा गोळा करून ठेवला। मग तिने 2 गोळे मला दिले। आईकडे म्हणजे एकच दिवस होता, पण मग आम्ही थोडासा चिवडा केला, चुरमुऱ्यांचे लाडू केले, आणि ना आईकडे ना लसूण खूप भारी दिसला मला, अगदी मोठा पप्पांनी शोधून असा आणलेला लसूण। तर मी आईला म्हटलं दे मला 2-3 कांदे, पण मग सचिनला कळलं तर सचिन मला ओरडत बसतो की काय छोट्या गोष्टी पण तू सगळ्या उचलून घेऊन असते। पण त्या गोष्टीतला आनंद ना खूप वेगळा असतो, म्हणजे मला आपल्याकडे नसतं असं नाही, पण आईकडनं आणलेली गोष्ट ना खरंच खूप एक वेगळा आनंद देणारी असते। आईने आठवणीने घावण्याचं पीठ पण दिलंय 1 किलो, आणि हे बघा डब्बा भरून मी घावणे घेऊन आली, म्हणजे आता मला चहासाठी पण होतील, दुपारी जेवणासाठी पण होतील आणि संध्याकाळसाठी पण होतील, म्हणजे माझं एक टेन्शन कमी झालं। तर सचिनला आता चहा आणि घावणे देते, म्हणजे तो देखील खुश होऊन जाईल की सकाळी सकाळी या संडेचा खूप छान नाश्ता मिळाला। ॲक्च्युली चटणी पण केलेली, पण मग मी ते पप्पांसाठी ठेवली आणि मग मी नाही घेतली, चटणी जास्त घेऊन नाही आली। आता बाकीची कामं म्हणजे आईकडनं जे सामान आणलेलं ते थोडंफार झालंय माझं, सचिनला चहा वगैरे देऊन झालंय। आता मला बाहेर जायचंय, बाहेर म्हणजे बाजारात जायचंय, भाजी वगैरे घेऊन यायची, कारण आठवड्याभराची तयारी करून ठेवली पाहिजे। अजून पावसाला तितकीशी अशी म्हणावी तशी सुरुवात झाली नाही, म्हणून भाज्या बऱ्यापैकी मिळत आहेत, तर भाज्या घेऊन येते, नाहीतर मग आपल्याकडे ऑप्शन्स असतातच कडधान्य वगैरे। आणि या आठवड्यामध्ये वीकली मील करून ठेवा तुम्हाला सवय नसेल तर प्लीज थोडासा वेळ काढा आणि वीकली मील प्लॅनचा चार्ट बनवा, कारण घाई गडबडीच्या वेळेस किंवा आता पावसाच्या वेळेस ना आपली खरंच धांदळ उठते की आपल्याला कळत नाही, भाज्या वगैरे मिळत नाही, कडधान्य घरात कोण खात नसतं, आणि कडधान्य केलं तर कधीतरी वाटप नसतं, मग आपण काय वेगवेगळं करू शकतो याचा एक चार्ट तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आत्ताच नुकत्याच शाळा चालू झाल्यात सगळ्यांच्या, तर शाळेचा टिफिन आणि ऑफिसचा टिफिन अशी गडबड होणार नाही। तर सचिनने कपडे पण काढले नव्हते,
तर आता हे म्हटलं पहिलं रॅक खाली करून घेते. थोडाफार पाऊस वगैरे असेल तर आता रॅक तर सगळ्यांना लागतोच, कारण स्टँड हा घ्यावाच लागतो, त्याशिवाय ऑप्शन नाहीये. बऱ्यापैकी स्टँडच्या किमती पण एवढ्या वाढल्या आहेत ना आता. मी दरवर्षी विचारते किती मला घ्यायचं नसला तरी मी दरवर्षी प्राइस विचारते आणि दिवसेंदिवस ना प्राइस तर वाढतच चाललाय. 2000, 2500, 1500. पहिल्या तर 1000 रुपयापर्यंत मिळायचे, आता 1000चे पण 1500, 2000, 2500 असे झाले. तर हा रॅक मी म्हटलं की हा पण तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी रिझनेबल मध्ये मला मिळालेला आहे आणि हा एवढाच आहे. हा मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट कळेल की हा कसा आहे, याची क्वालिटी काय आहे आणि कशा पद्धतीचे याची प्राइस वगैरे काय आहे ते. थांबा 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. तर हा जो रॅक आहे याला ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. 8 दोऱ्या जशा आपल्या असतात तशा ह्या 8 हे रॅक आहेत आणि ना हा अशा पद्धतीने फोल्ड होतो. हा बघा, असा आपण केला ना तर अशा पद्धतीने हा मस्तपैकी असा फोल्ड होतो आणि याला जास्त जागा देखील नाही. आणि याचा मेन पार्ट काय आहे मी तुम्हाला सांगू की हा ना स्टीलचा नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेव्हा रॅक घेतो ना ते स्टीलचे असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहितीये की त्याला ना बऱ्याच ठिकाणी हे असतात, स्क्रू असतात वेगवेगळ्या ठिकाणी. तर ह्याला जास्त ठिकाणी स्क्रू पण नाहीयेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि स्क्रू असले ना की मग जास्त ओलावा राहून ना त्याच्यामध्ये याला गंज पकडते. तर अशा पद्धतीने हा ओपन करायचा आणि हे आहे ना परत इकडून खेचायचं असं. आणि मग अशा पद्धतीने आपला हा रॅक परत तयार झाला. जेव्हा पाहिजे तेव्हा युज करू शकतो. म्हणजे स्टीलचा नसल्यामुळे कुठेही ना गंज पकडण्याचे चान्सेस नाही आहेत याचे आणि व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे ना हा खूप रिझनेबल आहे. अवघ्या 500 ते 600 रुपयामध्ये मला हा मिळालेला आहे आणि मी हा यूज करते. जर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी तुम्हाला देईन. तुम्ही मला नक्की कमेंट करा की तुम्हाला याची लिंक हवी आहे. मी सगळ्यांनाच तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीची लिंक देत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा असं म्हणते, कारण कसं आहे प्रत्येकालाच प्रत्येक प्रोडक्ट आवडेल किंवा नाही आवडेल माहिती नाही. जरी तो आपल्याला किती डे टू डे रुटीन मध्ये यूज होत असला तरीही, कारण प्रत्येकाकडे ह्या गोष्टी असतातच ज्या बेसिक आहेत, ज्या आपल्याला लागतातच कुठल्याही सीझन मध्ये. तर जर कोणाकडे नसेल, कोणाला घ्यायचं असेल अगदी कमी रेंज मध्ये तर तुम्ही हा घेऊ शकता. हा एक चांगला ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये गॅप पण असं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे कपडे जर तुम्ही पूर्ण जरी घातले ना तरी व्यवस्थित ड्राय देखील होतात. म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करते. जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तुमच्याबरोबर लिंक शेअर करेन. आता हे आपण ठेवून घेऊया, कपडे पण ठेवून घेते. आज संडे जरी असला ना तरी जेवणाचं टेन्शन नव्हतं, कारण मोठं काम माझं केलेलं आईच्या घावण्यांनी. तर घावणे असल्यामुळे मी म्हटलं काहीतरी एकच ग्रेव्ही भाजी करते आणि राईस करते. येताना दूध घेऊन आलेली, दूध गरम होईल आणि माझं कुकर पण लावून होईल, कारण बाजारात जायचं होतं. कारण बाजारात ना आल्यानंतर मग कुकर लावला ना मग कुकर थंड होईपर्यंत मग जास्त वेळ वाट बघावी लागते. म्हणून सर्वात आधीच मी कुकर लावून घेतला आणि मग एका साईडला दूध पण गरम करायला ठेवलं. आणि याच्यामध्ये जो आपला वेळ मिळणार आहे, कारण कुकर आणि दूध होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं लागतात, कारण बारीक गॅसवर दूध आपण गरम करून घेतलं तर 15 मिनिटं आरामात जातातच. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ते रिफिल करायचे. माझे सगळे कंटेनर रिकामी झालेले. आणि यावेळेस तुम्हाला माहिती आहे डीमार्टमध्ये मला छोटे छोटे पाऊच मिळालेले ऑनलाईनला. आणि हँडवॉश ना माझ्याकडे आधीचा थोडासा होता. तर हँडवॉश मी काय करते ना, अगदी पूर्ण कट टू कट वरपर्यंत पूर्ण बॉटल भरून काढत नाही, मी अर्धाच काढते. त्याचे 2 कारण आहेत. एक तर आहे ना खूप जास्त दिवस हँडवॉश जर राहिला ना तर ना नंतर ना त्याच्यात खूप स्मेल येतो आणि ना थोडं वेगळंच होतं ते. म्हणजे त्याचं ना लेअर कधी कधी जर खराब झालं ना तर लेअर त्याचा जाड जो भाग असतो तो खाली बसतो आणि मग पाणी वरती येतं, असं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या ज्या बॉटल आहेत ना त्या ग्लास बॉटल आहेत, यांना मी दोन्ही आयकियामधनं घेतलेल्या आहेत आणि 59 रुपीजला ईच मला मिळाल्यात. अगदी छान दिसतात, थोड्याशा नाजूकपणे हाताळाव्या लागतात पण छान दिसतात. इथे मी डिशवॉश लिक्विड आहे ते ना या बॉटलमध्ये मी स्प्रे जो बॉटल यूज करते म्हणजे किचन क्लिनिंगसाठी त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि बाकीचं थोडंसं लिक्विड मी या बॉटलमध्ये मी ट्रान्सफर करून ठेवणार आहे. जेव्हा तुम्ही हे किचन क्लिनिंगसाठी लिक्विड कराल ना तर थोडंसं तुम्हाला डिशवॉश लिक्विड टाकायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक झाकणभर तुम्ही विनेगर टाकला ना तर ते जे लिक्विड आहे ना ते खरंच खूप सुंदर असं होतं. म्हणजे ना झुरळं म्हणा किंवा ना काही म्हणा, कोळी म्हणा, मच्छर म्हणा, असं काही किचनमध्ये फिरकत देखील नाही. याच्यामध्ये मी आता विनेगर नाही टाकलंय, कारण गेल्या आठवड्यातच मी टाकलेलं ना, तर मी काय करते स्किप करते. एकदा मी विनेगर टाकून बनवते, एका ह्याच्यामध्ये मी फक्त प्लेन बनवते, अशा पद्धतीने मी करते.
तर इथे बॉटल सगळ्या आता क्लीन करून घेते आणि ना त्याच्यातलं पाणी निसळलं की मग त्या व्यवस्थित एका कपड्याने पुसून परत जागच्या जागी होतं तिथे ठेवून देते. तर ही जी पण कामं असतात ती मधल्या वेळेस तर आपल्याला सोमवार ते शनिवारमध्ये अजिबात जमत नसतात. तर ही सगळी जी कामं असतात ना ती पण मी आत्ताच ह्याच्याबरोबर सगळी करून घेत असते. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता मला मार्केटला जायचंय. कारण मार्केटमधनं आल्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करायच्या. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल. थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही सजेशन्स असतील तर कमेंट मार्फत मला नक्की सुचवा. तुमच्या छान छान कमेंट्स वाचल्या की मला अजून एक छान छान एनर्जी मिळते की मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावा. तर उद्या एका छानशा ब्लॉग सोबत भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.